कशा आहात तुम्ही सगळेजण? मी एकदम छान. माझं नाव आहे ब्रह्मा आणि हिचं नाव आहे जीविका. सो आता तुम्ही म्हणत असाल की ही कोण आहे. सो आता मीन्स ही माझी बेस्ट फ्रेंड आहे सोसायटीमधली. आणि ही पण आपल्या दोन चार ब्लॉग्समध्ये दिसेल. बिकॉज ऑफ आम्हाला तुमच्यासाठी खूप सारे नवीन ब्लॉग्स बनवायचे आता तर नाही सांगणार आम्ही, कारण की ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे हाऊ टू लर्न टू मेक व्लॉग्स. आता काही जण म्हणतील की ब्लॉग्स पुढे सांगते. लेट्स बिगिन टू स्टार्ट द व्हिडिओ. तुम्हाला एक सांगू आत्ता काय झालं. जेव्हा मी आपला व्हिडिओ पॉज केलेला आणि स्टार्ट केलं जात होते, जीविका बी लाईक ओके. सो आता मी जीविकाला पण म्हणते आणि तुम्हाला पण सर्वांना म्हणते की आता जीविकाने असं का केलं असेल. थिंक करा, असं का केलं असेल. कारण की तिच्यात कॉन्फिडन्स भरला नाही आहे. तर आता जीविका तूच मला सांग की तुझ्यात कॉन्फिडन्स का नाही भरला आणि तू एवढी घाबरती का ब्लॉग्स बनवायला. कारण की मी व्लॉग्स बनवत होते आधी, पण मला सवय नव्हती आधी व्लॉग्स बनवायची. ती ब्लॉग्स बनवायची पण ती असं टाकायची नाही. तर तुम्ही ही चुकी नका करू. जर तुम्हाला चॅनल ओपन करायचा आहे, ओपन करायचा आहे, तर तुम्ही जीविकासारखी चुकी बिलकुल नका करू. आता जीविका तूच सांग ना, आता कॉन्फिडन्स कसा आणायचा आणि कसं ब्लॉग्स बनवायचे. आता कॉन्फिडन्स कसा आणायचा. कॉन्फिडन्स आपल्या मनात असतो, तो बाहेर निघू नाही शकत, कारण की तुमच्या भीतीमुळे. तुम्हाला असं वाटतं की अरे नको हे असं काहीतरी हेट वगैरे करतील, कारण की हे बिंदास काव्यासोबत पण झालं. बिंदास काव्या एक मोठी यूट्यूबर आहे आणि मी तिची खूप मोठी फॅन आहे. सो आता बिंदास काव्याला पण जेव्हा तिने नवीन चालू केलेलं, इवन तो आत्ता पण तिला रोस्ट करतात, पण ती त्यांच्याकडे लक्ष नाही देत. कारण की जे रोस्ट करतात तेच दुसऱ्याकडून रोस्ट होतात. म्हणून मग आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि त्यांचं सगळं जे असं कचरा भरलेला असतो तो डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. ओके जीविका? ओके. सो जीविका आपल्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम येते, सो वेलकम. सो आता मी स्टार्ट करते. आता आम्ही हे जसं एक्झाम्पल दिलं आहे, तर मी अजून एक एक्झाम्पल देते. जर तुम्ही फोनमध्ये किंवा कॅमेरामध्ये करताय, माझं आणि जीविकाचं म्हणणं आहे की तुम्ही फर्स्ट तर फोनमध्येच करायला पाहिजे. ट्राय करू शकता. तर फोनमध्ये का करायला पाहिजे, कारण की फर्स्ट फोनमध्ये करा, मग कॅमेरामध्ये करा. कारण की कॅमेरामध्ये करायला तुम्हाला खूप वेळ लागेल. दॅट्स वाय तुम्ही फोनमध्ये करा आधी. मला वाटतं की 1 year किंवा 6 months तुम्हाला फोननेच करायला पाहिजे. सो आता माझ्यासमोर माझा फोन आहे. सो आता मी असं प्रिटेंड करते की मी माझ्या मम्मी पप्पांशी बोलते. मी असं प्रिटेंड का करते की मी माझ्या मम्मी पप्पांशी बोलते, कारण की मी जेव्हा चॅनल सुरू करणार होते ना, तेव्हा माझ्या मनात पण एक भीती वाटत होती की अरे नको हे रोस्ट करतील आपल्याला, आपली बेइज्जती होईल आपली, स्कूलमध्ये पण बेइज्जती होईल. आणि तेव्हा मी फक्त 3rd मध्ये होते जेव्हा मी असं ब्लॉग स्टार्ट केलेला आणि आत्ता 6th मध्ये आहे. सो मला असं म्हणायचं, तुम्ही घाबरू नका. माझ्या पण मनात एक असं घाबरटपणा आहे, पण मी तो बाहेर नाही काढत का, कारण की आपल्याला आपलं बेस्ट ट्राय करायचं आहे तुमच्यासाठी, ऑडियन्ससाठी. सो आणि सगळे यूट्यूबर्स, कुठला पण यूट्यूबर बघणार नाहीत, पण जर माझं खूप वर गेलं चॅनल्स, खूप व्ह्यूज, सबस्क्रायबर्स आले, तर जर हा यूट्यूबर्स बघतील व्हिडिओ फ्युचरमध्ये, तर तुम्ही पण तुमचं सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही फर्स्टपासून ते आत्तापर्यंत तुमचा कसा एक्सपिरियन्स होता. काही करणार तर नाहीत यूट्यूबर माझा हा व्हिडिओ बघणार तर नाही आहे, पण जसे मी माझा चॅनलवर जाईल, मीन्स ग्रो व्हायला लागेल, तेव्हा ते बघतीलच. डोंट नो. सो आणि सेकंड स्टेप, जर ट्रायपॉड नसेल तर प्लीज तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना मीन्स तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या मागे नका लागू की मला ट्रायपॉडच घेऊन द्या, कारण की पॅरेंट्सचं पण कधी बजेट नसतं आणि ते सेम माझ्यासोबत आहे. म्हणून मग इकडे माझा सोफा आहे, आमचा सोफा आहे इकडे.
इकडे आमचा सोफा आहे आणि मी इकडे माझा फोन इथे टेकून लावलेला आहे. सॉरी जर काही चुकी झाली असेल तर. टेकून लावलेला आहे. तर जीविका तू कसं करायची ग व्लॉग्स? मी आता साधा आपला डेस्क असतो ना, जसं आपण काम करतो, लॅपटॉप. या तर मग तिथे असं मी ठेवते तसं आणि करते आपला बघ, मी कुणाला पकडायला लावते. सो मी तुम्हाला एक सांगते की काय यूट्यूबर्स काय म्हणतात की हेटर्सच्या तोंडी लागतात. आपल्याला असं नाही करायचं, हेटर्सच्या तोंडी नाही लागायचं. जर आपण त्यांच्या तोंडी लागलो तर ते अजून आपल्याला हेट करायला लागणार. सो जे पण काही हेटर्स असतील ना त्यांना तुम्ही ट्राय बेस्ट करा. मीन्स हेटर्स पण नंतर तुमचे सबस्क्रायबर्स बनतील, असं करा. आणि माझं तर म्हणणं आहे की हेटर्सच्या मागे पण नको लागेल. जर त्यांना आपण आवडत नाही तर त्यांना आपण आवडायला पण नको. आणि मी तर तोंडी नाही लागणार आहे, पण माझं कोणीच नसणार आहे हेटर, पुढे जाऊन असणार. आणि तुम्हाला माहिती नाही मी खूप रागीट आहे, दॅट्स वाय. ओके, पण मी असं काही यूट्यूबवर नाही टाकणार नाही की तुम्ही मला सबस्क्राईबच करा, असं टाकणार नाही मी यूट्यूबवर, कळलं? सो जीविका पण खूप 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 असे ट्रायज करते की तिने पण असं चालू करायला हवायचे व्लॉग्स, पण ती करत नाही तिच्या कॉन्फिडन्समुळे. त्यात कॉन्फिडन्स नाही आहे, सो दॅट्स वाय. आणि तुम्हाला सांगू, प्लीज तुम्ही सबस्क्राईब करत जा, कारण की स्कूल टाईममुळे कुठल्याच मुलीला असं टाईम भेटत नाही जे की यूट्यूबर आहेत. सो मी तुमच्यासाठी टाइम काढून एवढा ब्लॉग बनवते आहे, तर प्लीज एक सबस्क्राईब तो बनता है मेरे दोस्त. ओके, सो आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. सो आता थर्ड स्टेप जी असते ना, जे की आता थर्ड स्टेप असते की कधीच ब्लॉगमध्ये राग काढायचा नाही. काय यूट्यूबर जसे की आता बोलायला तर नको, मी छोटी आहे, कोणी रोस्ट करेल, पण बोलायला तर नको, कारण की खूप व्हिडिओज बघेल मी. खूप व्हिडिओज बघूनच माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो सुरू केला आहे. तर कॅरी मिनाटी आत्ता चांगले आहेत ते, मी असं म्हणत नाही की आत्ता चांगले नाही आहेत ते, आत्ता चांगले आहेत, पण त्यांचे खूप सारे व्हिडिओज तरी मी बघत नाही, त्यांचे बघायचे पण नाही. खूप सारे असे शॉर्ट्स बघताना ना मला दिसायचे की कॅरी मिनाटीला रोस्ट करायला पाहिजे, ते चांगले नाही आहेत, शिव्या देतात, डोंट नो. बट हो, मी तर ऐकलं आहे त्या आधी शिव्या द्यायच्या, म्हणून त्यांना खूप जणांनी रोस्ट केलेला. असं आम्ही नाही करणार आहे आणि असं तुम्ही पण नका करू, कारण की त्याच्यामुळे एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही खूप मोठे रोस्ट होऊ शकतात, खूप रोस्ट होऊ शकतात. इवन तो तुमच्यावर आता बोलायला तर नको, जाऊन द्या, तुमचं मीन्स सगळीकडे रोस्ट होईल वगैरे वगैरे. सो आता आपण टॉपिक्सवर पण येऊया. आता मी आणि जीविकाने ठरवलं की टॉपिक्स पण सांगायला पाहिजे. सो जीविका तुला काय ती बोलत नाही, आता तिला पण देऊ बोलायला चान्स. सो जीविका तुला काय वाटतं, कुठले टॉपिक्स असायला पाहिजे ह्यांना आणि आपल्याला? एन्जॉयमेंट्स व्लॉग पाहिजे, डेली व्लॉग्स वगैरे तसं. परत ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स, एक्सप्लोरिंग व्लॉग्स, टाईप ऑफ लाईक दॅट. आणि गेट रेडी विथ मी GRWM पण Yes. करू शकता, किंवा व्हॉट आय ईट इन अ डे, आता मी जो म्हणत आहे हाऊ टू मेक ब्लॉग्स, लर्न टू मेक ब्लॉग्स, आणि जे काय आणि खूप सारे आहेत, पण नाही आता बोलत नाही कारण की टाईम आउट होता आमचा. आणि आम्हाला दुसरा पण व्हिडिओ बनवायचा आहे, तर आम्हाला माहिती नाही की आम्ही हा ब्लॉग कसा बनवला आहे. पण प्लीज तुम्ही कॉमेंट्स करा. तुम्ही बघता, सबस्क्राईब पण नाही करत, मी त्यालाबद्दल काही नाही म्हणत, पण कॉमेंट्स तरी करा ना, कॉमेंट्स करा. ओके, बाय.